नमस्कार, माझ्या लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक मोठी आनंदाची खुश खबर आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा जो हप्ता आहे तर तो बँकेच्या खात्यावरती महिलांना आता मिळू लागला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा हप्ता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागला आहे, याचीच माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काल आता एका मीटिंगमध्ये दिली आहे। त्यांनी काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे सोडले आहेत। त्यांनी पैसे सोडल्या बहिणींच्या खात्यावरती काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। आज उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। त्यानंतर राहिलेला शेवटचा टप्पा, यामध्ये उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे येऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आताच 5 मिनिटांपूर्वी आलेला आहे। तर काही लाडक्या बहिणींना अगदी 0 रुपये खात्यामध्ये आहेत, त्यांना अपात्र सुद्धा केले गेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून कालच डीबीटीचं बटन दाबलं आणि इकडे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता ऑर्डर सुद्धा बँकांना दिले आहे। अजितदादा पवार यांनी काय म्हटलं आहे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे। माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऑगस्टचे आलेत, तर काही लाडक्या बहिणींना मागचा जुलैचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यांना जुलैचा हप्ता 1500 आणि ऑगस्टचा हप्ता 1500 असा टोटल 3000 रुपये देखील बँकेत आल्याचं पाहायला मिळालं। तर काही महिलांना चक्क 500 रुपये देखील या ठिकाणी बँकेत आले आहेत। मग आता तुम्हाला नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज किती वाजता मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे, कारण काही महिलांना फक्त 500 येऊ लागलेत, आता काही महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सुद्धा येऊ लागलेत। आता त्या ठिकाणी तुम्हाला किती मिळणार हे सुद्धा आता बघणं महत्त्वाचं। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा झालाय, ते म्हणजे पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लाडकी बहिणीची पडताळणी परत एकदा गेल्या 15 दिवसामध्ये मागच्या करण्यात आली आहे, हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले। यामधून जवळपास आता 3 ते 4 लाख लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा केला आहे, वगळण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर आज मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलंय त्यांच्या खात्यामध्ये हप्ता या ठिकाणी अजून पण जमा झालेला नाही। आता तुम्हाला वाटत असेल की आधार कार्ड बँकेला लिंक करा असं सरकारने सांगितलं होतं आणि त्यांनी सांगून पण हप्ता काल का आला नाही, तर त्याचं कारण सुद्धा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक केले। पहिलं ते चालत होतं, जुलै महिन्यापर्यंत हप्ता आला, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही चेकिंग करूनच देणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक असलेल्या महिलांना सुद्धा आज हप्ता या ठिकाणी आलेला नाही। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होत आहे, तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता जुलै महिन्याचा हप्ता तर मिळालाय, तर त्या सर्वच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही असे एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितले की आता आधार कार्ड चुकीच्या मार्गाने अपडेट महिलांनी केलंय। पहिला आता जुलै महिन्यापर्यंत चुकीच्या मार्गाने अपडेट करून पण आतापर्यंत हप्ता मिळालाय, परंतु आता त्या ठिकाणी आता याच बँकेमध्ये 14,000 पुरुषांनी आम्ही महिलाच आहोत अशा प्रकारे खोटं सांगून लाभ घेतलाय। त्यामुळेच गेल्या 15 दिवसापासून लाडक्या बहिणींची कठोर पडताळणी या ठिकाणी सुरू केली होती। ज्या लाडक्या बहिणीचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललं आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये खोललं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये खोललं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये खोललं आहे, या 4 बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललं असेल, तर या लाडक्या बहिणींनी जर आधार कार्ड बँकेला जोडलेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसून चौकशी केली गेल्या। 15 दिवसापासून त्या ठिकाणी चौकशी करून यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आधार कार्ड लिंक असलेल्या लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामधील अपात्र होत आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक केले असल्यानं महिला अपात्र केले गेले असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। खरोखर अपात्र केल्याची बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आलेली आहे। या अपात्र केल्याची बातमी तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो, मगच तुम्हाला विश्वास पटेल। आता बघा लाडक्या बहिणी आता अपात्र होऊ लागलेत। बातमी काय आली तुम्ही नक्की ऐकायचं आहे। राज्यात 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी आहेत। पुणे जिल्ह्यात 2,24,000,
तर ठाणे जिल्ह्यात 1,25,530 लाडक्या बहिणी अपात्र होत्या ज्यांनी या योजनेचा लाभ. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत. उद्या 12 जिल्ह्यामध्ये उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैसे जमा होऊन राहिलेत. तुम्हाला जर ऑगस्टची 1500 रुपये जमा झाले नसतील तर नेमकं तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 बँकेमध्ये जवळपास अनेक पुरुषांनी आम्ही लाडकी बहीण आहोत असं सरकारला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांची कठोर चौकशी आम्ही केलेली आहे असं सांगितले. यामध्ये चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक असलेल्या महिलांना अपात्र करण्याचं ठरवलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. आता आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं तुम्हाला कोणत्या चुका सुधारायच्या आहेत. जर तुम्ही या चुका सुधारल्या नाही तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये जमा होणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. आज अनेक बहिणींना हप्ता या ठिकाणी सकाळी जमा झालाय. तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला 1500 रुपये महिलांना जमा झाल्याचं त्या ठिकाणी बोललेलं तुम्ही या ठिकाणी ऐकलेलं आहे. मग एकनाथ शिंदे साहेबांनी आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाट्या त्या ठिकाणी येणार आहे सांगितलंय. तुम्ही ही यादी आता नक्की ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 2 सूचना आता तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. ती म्हणजे आधार कार्ड जर बँकेला तुम्ही लिंक केलं असेल तर त्यांच्यासाठी सूचना आहे. दुसरी सूचना अशी आहे, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड तुम्ही जर काढलं असेल आणि ते रेशन कार्डचं झेरॉक्स लाडकी बहीण योजनेला जोडलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना. सर्वात पहिल्यांदा ज्या लाडक्या बहिणींनी पिवळं रेशन कार्ड काढलंय त्यांच्यासाठी सांगतो. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीने आता केशरी रेशन कार्ड काढले ते सांगतो. आता बघा, पिवळं रेशन कार्ड काढलंय त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या खात्यावरती आहे असे पैसे राहील. परंतु केसरी रेशन कार्ड काढलंय त्यांच्यासाठी आता गैरमार्गाने त्या ठिकाणी केसरी रेशन कार्ड काढल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले. कारण अशा लाडक्या बहिणी सापडले त्यांनी चुकीच्या मार्गानं आता हे जे रेशन कार्ड आहे केसरी, तर हे रेशन कार्ड काढलं असल्याचं लक्षात आलंय. यामधून जवळपास त्या ठिकाणी 12,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. तुम्हाला त्याची कारवाई केल्याची तुम्हाला क्लिप ऐकवतो, त्या ठिकाणी न्यूज ऐकवतो. बातमी आले लाडक्या बहिणींना 12,000 लाडक्या बहिणीवर अपात्र त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगितले. आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहेत ते तर तुम्हाला सांगत आहे. परंतु त्याआधी सरकारने निवडलेले फक्त याच बँकेमध्ये ऑगस्टचे पैसे जमा होत आहेत. ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर बँक ऑफ त्या ठिकाणी इंडिया झाली, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, त्या ठिकाणी येस बँक, ICICI बँक, HDFC बँक या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणीचे खात्यावरती येऊ लागले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक दिलासदायक बातमी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होत आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. कारण काल 12 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडला आहे. आज पुढील 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे. आता बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड, तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे रायगड, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 7 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 10 नंबरचा जिल्हा आहे पुणे, 11 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 12 नंबरचा जिल्हा आहे बीड. या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला बँकेमध्ये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी उद्या किंवा परवा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे लाडकी बहिणीविषयी त्या ठिकाणी अपडेट नवनवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.